अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने राष्ट्रीय महामार्गावर मोठी धडक कारवाई करत अवैध गॅस रिफिलिंग आणि गॅस चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अकोला हायवेवर असलेल्या हॉटेल सुदर्शन शेजारी करण्यात आली. राज्यस्तरीय दक्षता पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने हॉटेल सुदर्शनजवळ अचानक धाड टाकली. यावेळी मोठ्या गॅस कॅप्सूल टँकरमधून बेकायदेशीरपणे गॅस काढून तो लहान टँकर आणि सिलेंडरमध्ये भरला जात होता. हा गॅस पुढे काळ्या बाजारात अवैध विक्रीसाठी पाठवला जाणार होता. कारवाई दरम्यान गॅस टँकर, 11 सिलेंडर, लहान टँकर व इतर साहित्य असा सुमारे 86 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळावरून एका आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, तर काही आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख श्री चंद्रकांतजी डांगे साहेब यांना खात्रीलायक खबर मिळाली होती. त्या अनुषंगाने आमचं पथक खामगाव शिवारामध्ये इथे दाखल झालं. त्या अनुषंगाने आम्ही इथे धाड टाकली असता ऑइल कंपनीमधून भरून आलेल्या टँकरमधून शिनी एका उभ्या असलेल्या टँकरमध्ये गॅस काढून शिनी गैरमार्गाने गॅस काढून तो काही नोझल मार्गे गॅस सिलेंडरमध्ये व्यावसायिक स्वरूपाच्या आणि घरगुती स्वरूपाच्या सिलेंडरमध्ये भरण्यासाठी तो चोरीच्या मार्गाने काढला जात होता. त्याच वेळेस आम्ही इथे धाड टाकून एका आरोपीसह मुद्देमाल पकडलेला आहे. आरोपीचं काय नाव आहे? आरोपीचं नाव आहे रवी वाय बसे म्हणून, ड्रायव्हर आहे ते. मुद्देमाल कितीचा आहे? मुद्देमाल एकूण अंदाजे 87 लाखापर्यंत मुद्देमाल जप्त केलेला आहे. नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाचे प्रमुख श्री माननीय चंद्रकांतजी डांगे साहेब यांना मिळालेल्या प्राप्त खबरीनुसार खामगाव अकोला हायवेवर हॉटेल सुदर्शन शेजारी हा गॅस टँकरमधून चोरी होत असताना राज्य दक्षता पथकाच्या सर्व टीमने आमच्या पकडलेला आहे. आणि याच्यामध्ये साधारणतः जो आहे मुद्देमाल तो 86 लाखाचा आसपासचा आहे. आणि साधारणतः इथे एक आरोपी आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. आणि पुढच्या प्रोसेससाठी खामगाव पोलीस आणि खामगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासोबत आमची टीमची संयुक्त कारवाई सुरू आहे.